नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तर ना आजचा मी स्पेशल मोठा डेली व्लॉग बनवते. खरंच पहिल्यांदाच सांगते तुम्हाला की पहिल्यांदाच बोलून रिकामे होते की मोठा व्लॉग असणार आहे. का माहिती आहे का? खूप जणांच्या कमेंट आल्या की आहे ना ताई तुम्ही खूप छान शिकवताय. तर तुम्ही ना छान शिकवताय आणि असेच तुमच्याकडून शिकायला आम्हाला आवडेल किंवा नवीन नवीन व्हिडिओज बनवा आणि टाका. तर तो व्हिडिओ कोणता होता किंवा कोणत्या व्हिडिओवर मला कमेंट येतात बघा. तर ही आहे ना माझी ही व्हायरल पिशवी आहे. तर ही ह्याचा मी ना व्हिडिओ बनवला होता. हे डेली मुलं वापरतात दुधाला भाजीला वगैरे जाताना घेऊन जायला. तर आहे ना ह्याचं मी ना कटिंग आणि शिवून दाखवलं होतं. खूप सोपं होतं आणि माझी प्रत्येक गोष्ट खूप साधी आणि सोप्या पद्धतीची असते. तर मी ना म्हणजे क्लासमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मी शिकवायचे आणि मी तसंच शिकवते खूप सोप्या पद्धतीने आणि मला सुद्धा आवड होती की तुम्हाला सुद्धा कंटिन्यू असं डेलीचं कटिंगचे किंवा असे काही व्हिडिओज दाखवावे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण प्रॉब्लेम काय आहे बघा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं ना शॉप आहे. तर घरातलं काम, दुकानातलं काम आणि डेलीचे कस्टमर एवढे असतात ते सगळं हँडल करणं आणि हे यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं म्हणजे तर खूप त्या कामापेक्षा पण कठीण काम आहे हे काम यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं. तर म्हटलं की ठीक आहे आज थोडंसं स्पष्ट तुमच्याशी बोलावं आणि सांगावं की बाबा का वेडी व्हिडिओज येत नाही आहे त्याच्यासाठी. तर आज तुम्हाला बघा मी माझं घरातलं रुटीन दाखवते. घरातलं सगळं आवरून आहे ना पुन्हा मला शॉपवर जायचं असतं. पुन्हा शॉपवर सुद्धा तिथूनच सुरुवात असते. म्हणजे घरात आपण जसं केर कचरा झाडूपासून जी सुरुवात करतो ना तसंच दुकानात जाऊन पण परत मला करायला लागते आणि परत आले गेलेले कस्टमर सगळे बघायचे आणि बसायला उठायला पण बऱ्याच जणी येत असतात. वयस्कर वगैरे आहेत ना आजी काकी वगैरे त्यासुद्धा येतात. थोडीशी गप्पा गोष्टी करायला माझ्याकडे येऊन बसून राहतात आणि त्याच्यावर काम पण माझं चालू असतं. तर दिवसभर ते शॉपचं रुटीन चालू असतं. परत हे घरातलं सगळं आवरून जायचं असतं आणि पुन्हा संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा संध्याकाळची तयारी असते जेवणाचे वगैरे. ते सगळं उरकेपर्यंत परत 11 11:30 होतात. म्हणजे मला कळतच नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी व्हिडिओ कधी बनवू. मी सुरुवात तर केली की तुम्हाला ना सोप्या पद्धतीने शिकवेन किंवा माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील. आता मलाच असा प्रश्न पडला की अरे काय आहे, मी तुम्हाला बोलले तर खरं पण व्हिडिओज काय येत नाही आहेत. म्हणजे मी व्हिडिओज टाकतच नाही. तर मी छोटे छोटे ना शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत राहते. जे काय असतील ते मला खूप आवडतात व्हिडिओ बनवायला. पण स्पेशली असं बसून व्हिडिओ किंवा एखादा कंटेंट असं तयार करणं, व्हिडिओ तयार करणं हे इतकं अवघड आहे ना. कामासोबत हे जे पण कोणी करतं ना त्यांना खरंच माझ्याकडून सलाम आहे. कारण खूप अवघड आहे बरं का हे यूट्यूब सांभाळणं. मी सगळं काम सांभाळू शकते पण हे यूट्यूब काही नाही सांभाळू शकत. तर आज तुम्हाला मी माझ्या घरातला डेलीचं रुटीन दाखवते. आता सगळेजण आहे ना म्हणजे मिस्टरसुद्धा ऑफिसला गेले. मोठा आणि छोटा दोघे आपापल्या कॉलेजला शाळेला वगैरे गेलेले आणि आता घरातलं सगळं काम जसंच्या तसं पडलं आहे आणि आज मी तुम्हाला तसाच्या तसा सगळा व्हिडिओ दाखवते. तर बघा जरा घरातलं माझं रुटीन. तर सुरुवात बघा. हा भांड्यांचा ढीग रात्रीचा आहे जो रात्री धुवून ठेवला आहे. आता तो मला नीट ठेवायचा आहे. त्यानंतर इकडे बघा किचन वाट्यावरती जसाच्या तसा सगळा पसारा पडलेला आहे आणि आता हा सगळा क्लीन करायचा आहे. म्हणजे अगदी ना चहाच्या टोपापासून आहे ना सगळं तिथल्या तिथं पडलेलं आहे. पाण्याच्या बॉटल भांडी वगैरे हे सगळं उरकायचं आहे आणि हे सगळं आवरायचं आहे आता. त्यानंतर झाडू लादी वगैरे हे पण सगळं आवरायचं आहे. तुम्हाला मी बाकीचं आता हा हॉलमधला सुद्धा पसारा जसा तसा सगळा पडलेला आहे. हे बघा आता झाडू मारण्यापासून सगळं आवरावरी करण्यापर्यंत हे सगळं काम जशास तसं आहे. आणि बेडरूममध्ये आता बेडरूममध्ये सुद्धा पसारा आहेच बघा. इथे ना हा कपड्यांचा ढीग पडला आहे जो मला आता ना धुवायचा आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल बघा ह्या मशीनवरती तर रोज सकाळी आहे ना सगळ्यांनी त्याचं ना ड्रेसिंग टेबलच करून ठेवलं आहे. सगळं आवरावरी हे सगळं आवरायचं आहे मला. त्यानंतर इथे कपड्यांचा ढीग पडला आहे जो कालचा आहे तो सुकलेले कपडे येते त्याच्या आता घड्या करून ठेवायचे. इथे काय अर्ध्या कपड्यांच्या घड्या झाल्यात. मध्येच मला सुचलं की तुम्हाला दाखवावं की ना माझी घाई गडबड कशी चालू असते. तर ही माझी डेली रुटीन असते. तर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ ब्लॉग शेअर केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चला नंतर भेटूया. त्याचबरोबर आमच्या बृनुलासुद्धा भेटा. चलो बाय.